हॅलो नमस्कार माझे सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे। तर आज होता मंगळवार आणि मंगळवारी तुम्हाला माहिती असेल तर जी अन्नपूर्णा देवीची सेवा आहे तर ती आता माझी चालू आहे। तर जी पूजेची मांडणी होती तर ते मी अगोदर करून घेतलेली आहे आणि या पूजेच्या मांडणीसाठी देखील जास्त वेळ लागत नाही, म्हणजेच एकदम साधी आणि सोपी मांडणी आहे। आणि या दिवशी म्हणजेच मला उपवास देखील असतो, त्यामुळे जो उपवास आहे तर हा दिवसभर आपल्याला धरायचा असतो आणि रात्री आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो। त्यामुळे जी पूजा आहे तर ती मी सकाळीच करून घेतो, म्हणजेच जेव्हा मी माझी स्वामी सेवा करतो त्यानंतरच लगेचच ही देखील सेवा मी करून घेतो, जेणेकरून एकाच वेळेमध्ये दोन्ही कामं होऊन जातात। म्हणजेच जी स्वामी सेवा आहे तर ती देखील होऊन जाते आणि त्याचबरोबर जी पूजा मांडणी आहे तर ती देखील होऊन जाते। आणि जे काही मंत्र असतात म्हणजेच एक मंत्र आहे तो 108 वेळा म्हणायचा असतो, तर तो देखील मी सकाळीच म्हणून घेतो, कारण मला बराचसा वेळ हा सकाळी मिळून जातो, त्यानंतर संध्याकाळी म्हणजे एवढा वेळ मिळत नाही। त्यामुळे ज्या काही सेवा असतात आणि खरं तर म्हणजे ज्या काही आपण सेवा करतो किंवा आपल्याला स्वामी चरित्र पारायण करायचं असेल किंवा इतर कोणतीही आपण जेव्हा सेवा करायची असते तर तेव्हा तुम्ही आवर्जून सकाळी करा आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये केली तर तिथं फारच उत्तम होते। पण जर शक्य नसेल तेव्हा तर सकाळी म्हणजेच 10 वाजायच्या अगोदर आपण ह्या सर्व ज्या सेवा असतात तर त्या करू शकतो। तर मी देखील म्हणजेच 10च्या अगोदरच्या ज्या काही सेवा असतात तर त्या करत असतो आणि त्यानंतर मी ऑफिसला नंतर जात असतो। तुम्हाला माहिती असेल तर मी जॉबसोबतच ह्या काही सर्व सेवा आहेत तर त्या करत असतो, त्यामुळे पूर्ण जो टाईम मॅनेजमेंट आहे तर तो मला प्रॉपर करावा लागतो, जेणेकरून मला स्वामींसाठी देखील वेळ देता येईल आणि जे माझं काम आहे तर त्याला देखील मला वेळ देता येईल। आणि ज्या काही सेवा असतात तर त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, जेणेकरून तुम्ही देखील तशा प्रकारे सेवा करू शकता। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी आजची सेवा होती तर ती आता माझी करणं चालूच होती, म्हणजेच सर्व जी देवतांच्या मूर्त्या होत्या तर त्यांचा जो अभिषेक होता तर तो मी सुरुवातीला करून घेतला। यानंतर जी पूजेची मांडणी होती तर ती तुम्ही बघत असाल तर एकदम साधी आणि सोपीच मांडणी आहे। ज्या गजानन लक्ष्मी माझ्या देवघरामध्ये आहेत तर त्या देखील मी या पूजेमध्ये ठेवल्या होत्या, याचबरोबर शंख आणि घंटा देखील मी या पूजेमध्ये ठेवल्या होत्या। पूजेची मांडणी जी आहे तर ती एकदम म्हणजे सोपी होती। जो चौरंग आहे तुम्ही बघत असाल तर मी सत्यनारायणाच्या पूजेसाठी देखील एक मोठा चौरंग घेतला होता, खास करून जेव्हा आपण मोठ्या पूजा करतो तर तेव्हा आपल्याला तशा प्रकारचे चौरंग लागतात आणि जेव्हा म्हणजेच मला मोठी पूजा करायची असते तर तेव्हा मी तशा चौरंगाचा यूज करतो आणि तशा पूजेसाठीच मी तो चौरंग घेतला होता। तुम्ही बघितलं असेल तर इतक्या दिवस म्हणजेच माझ्याकडे मोठा चौरंग नव्हता, त्यामुळे ज्या काही पूजा आहेत तर त्या म्हणजेच मला दुसरं काहीतरी यूज करून त्याच्यावरती कराव्या लागायच्या। पण आता तुम्ही बघत असाल तर जेव्हापासून आता मी आज मोठा चौरंग घेतलेला आहे तर तेव्हा मला म्हणजेच पूजा करण्यासाठी सोयीस्कर जातं आणि आपल्याला देखील बरं पडतं। आणि बाकीचे जे काही छोटे चौरंग होते तुम्ही बघितले असतील तर माझ्या जर मागच्या पूजा तुम्ही बघितल्या असतील, म्हणजे जेव्हा मार्गशीर्ष गुरुवार चालू होते किंवा जेव्हा आपली नवरात्र चालू होती तर तेव्हा मी ज्या छोट्या चौरंगाचा यूज केला होता तर ते चौरंग देखील आता देखील माझ्याकडे आहेत, पण मी सध्या त्यांचा यूज करत नाही, कारण जेव्हा मला जसे लागतात तर ते मी तसे यूज करत असतो आणि पूजा झाल्यानंतर लगेचच मी पद्धतशीरपणे ते ठेवून देतो, कारण जशा प्रकारे आपण वस्तू ठेवतो तर त्या जितक्या दिवस जास्त वेळ टिकतात। त्यामुळे जे काही चौरंग असतात पूजेतील साहित्य जे काही मी पूजेमध्ये यूज करतो तर ते सर्व साहित्य प्रॉपर मी ठेवून देत असतो आणि त्याचा देखील एक व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल की मी कशाप्रकारे प्रॉपर म्हणजे साहित्यांची जी प्लॅनिंग आहे तर ती करत असतो, म्हणजेच कुठे कोणतं साहित्य ठेवायचं, म्हणजेच जे काही सर्व देवांचं साहित्य आहे तर ते मी सर्व एकाच जागी ठेवलेलं आहे, कारण जेव्हा आपल्याला पूजा करायची असते तर तेव्हा आपल्याला वेळेवर ते साहित्य मिळत नाही। त्यामुळे शक्यतो मी तरी तसंच करतो, म्हणजे जे काही सर्व देवांचं पूजेचं साहित्य आहे तर ते सर्व मी एकाच जागी ठेवलेलं आहे। याबाबत देखील एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, जेणेकरून तुम्ही देखील तशा प्रकारे साहित्य ठेवू शकता। आणि जे काही छोटे चौरंग तुम्ही बघितले असतील मागच्या व्हिडिओजमध्ये तर ते देखील मी छान प्रकारे ठेवलेले आहेत। त्याचबरोबर जे देवींचे वस्त्र देवींचे जे मुकुटे आहेत तर त्यासाठी मी एक स्पेशल बॉक्स केलेला आहे आणि बॉक्समध्ये जे काही सर्व साहित्य असतं तर ते मी ठेवलेलं आहे। सर्व देवांची मांडणी तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघत असाल तर ही सर्व जी मांडणी आहे तर ती आपल्या स्वामी केंद्रानुसार मी केलेली आहे, म्हणजेच माझं काही असं डोक्यात नव्हतं की आपल्याला देवांच्या मूर्त्या घ्यायच्या, कारण जेव्हा मी इथे नवीन आलो होतो फक्त महाराजांचा जो एक फोटो आहे तर तोच मी सोबत आणला होता आणि हळूहळू म्हणजेच जसं जसं मला म्हणजे काम भासत गेलं तर तसं तसं मी देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या घेतल्या होत्या। खास करून स्वामींची मूर्ती मला बरेच दिवस झाले घ्यायची होती, पण मला जशी हवी होती तर तशी स्वामींची मूर्ती मला मिळाली नाही। त्यामुळे जेव्हा आपली गुरुपौर्णिमा होती तर तेव्हा जी स्वामींची मूर्ती आहे तर ती मी घेतली होती आणि त्याची स्थापना देखील मी तेव्हाच केली होती। जर गुरुपौर्णिमेचा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की आवर्जून बघा। आणि आता लवकरच आपले महाराजांचा प्रकट दिन देखील येत आहे तर तेव्हा देखील आपण महाराजांची जी सेवा आहे तर ती आपण भरपूर करू शकतो आणि महाराजांना प्रसन्न देखील करू शकतो आणि महाराजांची सेवा केल्यानंतर आपल्याला देखील खूप प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं। त्यामुळे नक्की आवर्जून या दिवशी तुम्ही महाराजांची सेवा नक्की करा। तर मी देखील ही जी सेवा आहे तर ती आता करणार आहे, तो देखील व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल की आपण महाराजांची कशाप्रकारे सेवा करू शकतो।
आणि त्याचबरोबर बाकीच्या ज्या मूर्त्या होत्या तर ह्या मूर्त्या देखील म्हणजेच आपल्याला आठवड्यातून एकदा तरी क्लीन करायच्या असतात। मी आता बघत आहात तर जी पूजेची मांडणी होती तर ती आता माझी करून झालेली होती आणि जी सेवा करायची होती तर ती आता माझी सेवा एकीकडे चालू होती आणि पूजेची मांडणी देखील एकदम साधी आणि सोपी आहे। मी सुरुवातीला एक चौरंग ठेवून घेतला आणि जास्तीत जास्त या पूजेमध्ये आपल्याला लाल कलरचा यूज करायचा असतो, कारण माता लक्ष्मीला लाल कलर हा खूप प्रिय आहे आणि ज्यांनी मला ही पूजा करण्यासाठी सांगितलेली आहे त्यांनी देखील या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे पूजेमध्ये की आपण जास्तीत जास्त या पूजेमध्ये लाल कलरचा यूज करायचा। त्यामुळे जे वस्त्र होतं तर ते देखील मी इथे लाल कलरचं यूज केलं। त्यानंतर त्यावरती जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती होती तर अन्नपूर्णा देवीला पहिल्यांदा मी अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती मी पूजेमध्ये ठेवलेली आहे, कारण जेव्हाही आपण कोणतीही पूजा करतो, जेव्हा त्या देवतेची आपण पूजा करतो तर सुरुवातीला आपल्या त्या मूर्तीची किंवा फोटोचं म्हणजेच अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ती मूर्ती किंवा फोटो आपल्या पूजेमध्ये ठेवायचा असतो। त्यामुळे जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती होती तर ही पहिल्यांदा मी अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर ती आता मी पूजेमध्ये ठेवलेली आहे। आणि जेव्हाही आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये किंवा पूजेमध्ये ठेवतो तर तेव्हा आपल्याला तांदळाच्या राशीमध्ये आपल्याला ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची असते, आपल्याला खालती तशीच ठेवायची नाही आहे। त्यामुळे तुम्ही बघत असाल अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवण्यासाठी मी इथे खालती बाऊलचा यूज केलेला आहे, म्हणजेच जे आपले दिवे असतात तर हा म्हणजेच थोडासा कमळाच्या साईजचा म्हणजेच आकाराचा दिवा आहे। तर त्यामध्येच मी तांदळाची जी रास होती तर ती भरून घेतलेली आहे आणि त्याचमध्ये मी जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते तर ती मी ठेवत असतो। आणि पूजा तुम्ही बघत असाल तर आता पूजा माझी चालूच होती। जे अध्याय वाचन असतात म्हणजेच डेलीचे आपल्याला महाराजांचे 3 अध्याय वाचायचे असतात तर ते माझे अध्याय वाचणं चालू होते, म्हणजेच 16, 17 आणि 18 आजचा मंगळवार होता त्यामुळे हे 3 अध्याय मला वाचायचे होते। आणि अध्याय वाचण्यासाठी देखील आपल्याला 15-20 मिनिटं लागतातच, कारण जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तर तेव्हा आपल्याला सेवेसाठी थोडासा तरी वेळ द्यावाच लागतो, नाहीतर आपली ती सेवा होत नाही। त्याचबरोबर जी काही महाराजांची दुसरी देखील सेवा असतात म्हणजे जे काही मंत्र स्तोत्र आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तर हे देखील मला वाचत असतो, त्यामुळे मला अर्धा तास तरी लागतो सेवेसाठी। आणि स्वामींची सेवा केल्यानंतर खरंच माझा जो दिवस आहे तर तो खरंच खूप छान जातो आणि तुम्हाला देखील असे अनुभव येतच असतील, कारण जेव्हाही मी स्वामींची सेवा करतो आणि ज्या दिवशी म्हणजेच माझ्याकडून स्वामींची सेवा होत नाही त्या दिवशी मला देखील थोडंसं वाईट वाटतं। मी याचंच प्लॅनिंग करून ठेवतो की उद्या आपल्याला काय करायचं किंवा कोणती सेवा करायची, जेणेकरून म्हणजेच मी त्यानुसार लवकर उठतो आणि जी स्वामींची सेवा आहे तर ती करतो। तुम्हाला मी केलेल्या सेवा कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा, जेणेकरून मला देखील कळेल की तुम्हाला मी केलेल्या सेवा कशा वाटतात। सर्व ज्या काही सेवा आहेत तर त्या आता माझ्याकडून झाल्या होत्या। यानंतर जी आरती होती तर अन्नपूर्णा देवीची आरती मी करून घेतली, त्याचबरोबर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जी महाराजांची आरती आहे तर ती देखील मी करून घेतली। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना।